विद्यार्थी मित्रांनो, आज आपण असेसमेंट फॉर लर्निंग या विषयातील 3 महत्त्वाच्या संकल्पना या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्यातली पहिली संकल्पना सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्य निर्धारण. त्यानंतर आकारिक मूल्य निर्धारण म्हणजे फॉर्मेटिव्ह असेसमेंट. साकारिक किंवा संकलित किंवा समाकलित मूल्य निर्धारण म्हणजे समेटिव्ह असेसमेंट. या तिन्ही संकल्पना या एकमेकांशी निगडीत आहेत. सर्वप्रथम पाहूया आपण सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्य निर्धारण. याच्यात 2 शब्द आलेले आहेत. एक सातत्यपूर्ण म्हणजे कंटिन्युअस आणि दुसरा शब्द आहे सर्वंकष म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह. मूल्य निर्धारण असेसमेंट. असेसमेंट असं की जे सातत्यपूर्ण म्हणजे कंटिन्युअस आहे आणि जे कॉम्प्रेहेन्सिव्ह आहे म्हणजे विविध पैलूंना एकत्रित करून केले जाणारं मूल्य निर्धारण. खाली व्याख्या दिलेल्या आहेत की सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्य निर्धारण म्हणजे एक सतत चालणारे कंटिन्युअस म्हणजे हा पहिला निकष आला. कंटिन्युअस आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या सर्व बाजूंच्या विकासाचे मूल्य निर्धारण म्हणजे एक कॉम्प्रेहेन्सिव्ह झालं. दुसरी व्याख्या आहे विद्यार्थ्यांच्या सातत्याने म्हणजे इथे पुन्हा कंटिन्युअस हा शब्द आला. वर्षभरातील राबवलेल्या विविध उपक्रमांचे म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह या शब्दाचा अर्थ विविध उपक्रमांचे वर्षभरात जे विविध उपक्रम राबवले गेले त्याचं त्या अर्थाने कॉम्प्रेहेन्सिव्ह. पहिल्या व्याख्येत कॉम्प्रेहेन्सिव्ह हा शब्द व्यक्तिमत्वाच्या अँगलने या ठिकाणी विचार केला गेला होता. आता तिसरी व्याख्या जी विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या सर्व पैलूंचे आणि विविध अंगाने मूल्य निर्धारण करण्यासाठी वापरायची शाळा स्तरावरील कार्यपद्धती म्हणजे सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्य निर्धारण. आपण या तिन्ही व्याख्यांचा विचार करत असताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या सर्व बाजूंचा विकास आणि त्याचं मूल्य निर्धारण ही पहिली संकल्पना. विविध उपक्रमांचे जे शाळेत राबवले जातात त्या उपक्रमांचं मूल्य निर्धारण आणि ही संपूर्ण प्रक्रिया जी असेल ही संपूर्ण प्रक्रिया ही सातत्याने चालणारी कंटिन्युअस म्हणून सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्य निर्धारण ही संकल्पना या ठिकाणी स्पष्ट होते. आता सातत्यपूर्ण म्हणजे कंटिन्युअस असेसमेंटमध्ये काय काय येतं तर कंटिन्युअस असेसमेंटमध्ये सर्वप्रथम प्लेसमेंट म्हणजे आपण अंडाकृती पहिला छोटासा भाग बघितला तर त्यात कंटिन्युअल प्लेसमेंट अँड फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन हा पहिला भाग येतो. म्हणजे इथे आकारिक मूल्यमापन सातत्यपूर्ण त्याच्यापेक्षा मोठा वर्तुळ जर आपण बघितला अंडाकृती भाग बघितला तर पिरियडिसिटी म्हणजे कालावधीचा विचार केला समेटिव्ह इव्हॅल्युएशन समाकलित मूल्यमापन किंवा सातत्यपूर्ण मूल्यमापन संकलित मूल्यमापन आणि मोठ्या वर्तुळाचा अंडाकृती भागाचा भाग बघितला तर कंटिन्युअस इव्हॅल्युएशन म्हणजे इथे आकारिक मूल्यमापन साकारिक मूल्यमापन आणि सातत्यपूर्ण मूल्यमापन हे 3 महत्त्वाचे पैलू आपल्याला सातत्यपूर्ण मूल्य निर्धारणाचे दिसून येतात. आता ज्यावेळेस कॉम्प्रेहेन्सिव्ह शब्द वापरला जातो तर हा कॉम्प्रेहेन्सिव्ह शब्द वापरत असताना त्याचं मूल्यमापन शब्द वापरत असताना याच्यात 2 महत्त्वाच्या बाबी समाविष्ट होतात. एक स्कॉलॅस्टिक ॲबिलिटीज आणि दुसरं को स्कॉलॅस्टिक ॲबिलिटीज म्हणजे शालेय क्षमता आणि सहशालेय क्षमतांचाच या ठिकाणी सहभाग किंवा याच्यात सहसंबंध त्या ठिकाणी येतो. म्हणून अंडाकृती भागाच्या याच्यात 2 अंडाकृती भागात हे समानतेने विभागलेले आपल्याला दिसून येतात. सर्वंकष मूल्यमापनाचे हे 2 महत्त्वाचे पैलू आहेत. पहिला पैलू शालेय क्षमता आणि दुसरा पैलू सहशालेय क्षमता. आता पहा शालेय क्षमतेचे क्षेत्र कुठले कुठले तर स्कॉलॅस्टिक एरिया टू बी ॲसेस ज्याचं मूल्य निर्धारण केलं जातं असे शालेय क्षेत्र. आपण विद्यार्थ्यांना गणित विज्ञान भाषा सामाजिक शास्त्र हे सगळे शिकवत असतो. त्याचसोबत कार्यानुभव शारीरिक शिक्षण कला म्युझिक अँड पेंटिंग हाही एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
त्यांना गेम्स अँड स्पोर्ट्स तसंच माहिती तंत्रज्ञान हा देखील या विषयाचा समावेश. ही शालेय क्षेत्र ज्याचं आपल्याला मूल्य निर्धारण करायची असतात शिक्षक या नात्याने. मग आता सहशालेय क्षेत्र कुठली तर बघा, ॲटिट्यूड म्हणजे अभिवृत्ती, विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे सोशल व्हॅल्यूज, सामाजिक मूल्य कुठली कुठली. त्याचप्रमाणे शाळेमध्ये अनेक सहशालेय उपक्रम राबवले जातात. मग गॅदरिंग असेल, स्नेहसंमेलन असेल, त्यांना सहलीला नेलं जातं, विविध दिनविशेष साजरे केले जातात. याचा सहसंबंध हा को करिक्युलर ॲक्टिव्हिटीशी येतो. विद्यार्थ्यांमध्ये ऐस्थेटिक, परफॉर्मिंग आणि व्हिज्युअल आर्ट्स याच्या देखील वेगवेगळ्या माध्यमातून या क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न शाळेमध्ये केला जातो आणि तसे उपक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांना फुलांची प्रदर्शनी समजा आयोजित केलेली असेल, तर मग अशा ज्या प्रदर्शनी असतात, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या डेकोरेशन, रांगोळी प्रदर्शनी असेल समजा, तर रांगोळी प्रदर्शनीमधून ऐस्थेटिक व्हॅल्यू त्या ठिकाणी, सौंदर्यात्मक दृष्टिकोनाचा विकास त्या ठिकाणी केला जातो. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना लाईफ स्किल, जीवनाला आवश्यक असणारी जी काही कौशल्य असतात ती कौशल्य देखील शाळेतून आणि शिक्षणातून, अभ्यासक्रमातून, शिक्षणक्रमातून देण्याचा प्रयत्न केला जातो. या सगळ्यांचा समावेश हा को स्कॉलॅस्टिक एरियामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. मग सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्य निर्धारणाची गरज काय किंवा त्याची आवश्यकता काय ते आपण बघूया. तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे शिक्षणाचं ध्येय आहे आणि सर्वांगीण विकासामध्ये त्यांचा बोधात्मक, भावात्मक आणि क्रियात्मक या अनुरूप जे उद्दिष्ट ठरविले जातात त्याचं मूल्य निर्धारण होणं हे अत्यंत आवश्यक असतं. आणि म्हणून सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्य निर्धारणाची यासाठी गरज आहे. विद्यार्थी अध्ययन करतोय, शिक्षक अध्यापन करतात, या दोन महत्त्वपूर्ण बाबींना मूल्य निर्धारणाची जर जोड दिली आणि तो एकात्मक केला म्हणजे इंटिग्रेटेड केला, तर नियमित मूल्यमापन, कंटिन्युअस इव्हॅल्युएशन यासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्य निर्धारण याची गरज आहे. शिक्षण प्रक्रियेचा ज्यावेळेस आपण विचार करतो तर शिक्षण प्रक्रिया आणि जीवन या व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे असं म्हटलं जातं. त्यांच्यामध्ये अनन्य संबंध आहे आणि तो संबंध आपल्याला असल्यामुळे सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्य निर्धारण करणं हे गरजेचं आहे. शैक्षणिक गुणवत्ता साधायची आपल्याला, क्वालिटी ऑफ एज्युकेशन. मग अध्ययन होतं, त्या अध्ययनासाठी मार्गदर्शन आणि ती प्रेरणा देखील विद्यार्थ्यांना मिळाली पाहिजे. म्हणून सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्य निर्धारण हे अत्यंत आवश्यक आहे. परंपरागत मूल्यमापन पद्धतीतील काही त्रुटी आपल्याला ज्या काही निदर्शनास येतात, म्हणजे विद्यार्थी हा पाठांतरावर भर देतो, पोपटपंची करतो असं जे म्हटलं जातं, त्या त्रुटी कमी करून प्रगतीची अनावश्यक जी तुलना केली जाते ती देखील आपल्याला कमी केली पाहिजे. वर्गात पहिल्या क्रमांकाने येणारा विद्यार्थी हा हुशार या संकल्पनेला कुठेतरी छेद जातो. तो यामुळे सातत्यपूर्ण आणि सर्वंकष या ठिकाणी मूल्य निर्धारणामुळे शिक्षण प्रक्रिया ही ताणविरहित असली पाहिजे, म्हणजे ती आनंददायी असली पाहिजे. विद्यार्थ्यांना त्यात आनंद वाटला पाहिजे, विद्यार्थी उत्स्फूर्तपणे त्यात सहभागी झाले पाहिजे. म्हणून आपल्याला या ठिकाणी कंटिन्युअस आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह असेसमेंटची गरज आहे. अध्ययनासोबत अध्यापनात सुधारणा हाही अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. केवळ अध्ययन ही संकल्पना महत्त्वाची नाही, तर शिक्षक जे अध्यापन करत असतात त्या शिक्षकांना देखील त्यांच्या अनुभवात भर पडते, त्यांना मार्गदर्शन मिळतं आणि उणिवा दूर करता येतात. आपल्या अध्यापनात त्यांना त्या ठिकाणी सुधारणा करता येतात, त्यात नवचैतन्य आणता येतं. म्हणून या सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्य निर्धारणाची गरज आहे. नैदानिक चाचण्यामध्ये डायग्नोस्टिक टेस्ट आणि उपचारात्मक अध्यापन, रेमेडियल टीचिंग यातून विद्यार्थी शैक्षणिक विकास साधला जातो.
शिक्षक आणि विद्यार्थी यांना स्वयं मूल्य निर्धारण करण्याची योग्य संधी त्या ठिकाणी मिळाली पाहिजे. ती शिक्षकाला पण मिळाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांना पण मिळाली पाहिजे. म्हणजे आपले स्ट्रॉंग पॉईंट कुठले, आपले वीक पॉईंट कुठले, आपल्या श्रेष्ठ बाबी कुठल्या, आपण कुठेही चुकतोय हे शिक्षकाला पण कळलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना पण कळलं. त्याचबरोबर या सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्य निर्धारणामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये भावनिक जवळीकता निर्माण होते. म्हणजे शिक्षण प्रक्रिया ही अधिक आनंददायी, उत्स्फूर्त, नैसर्गिक आणि भावनिक समतोलतेकडे जाणारी ती आपल्याला निर्माण करायची जर असेल तर नक्कीच आपल्याला सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्य निर्धारण हे केलं पाहिजे. आता सातत्यपूर्ण आणि सर्वंकष मूल्य निर्धारणात त्या वर्तुळातील एक छोटं जे वर्तुळ होतं ते आकारिक मूल्य निर्धारणाचं होतं. त्याला फॉर्मेटिव्ह असेसमेंट असा शब्द वापरला गेला. हा आकारिक शब्दच आकार म्हणजे व्यक्तिमत्वाचा आकार. आपण व्यक्तिमत्वाचा आकार विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला आकार देत असतो शिक्षक या नात्याने. आणि तो आकार देत असताना त्याचं मूल्य निर्धारण करणं हे महत्त्वाचं आहे. त्याला आकारिक मूल्य निर्धारण असं म्हणतो. विद्यार्थी व्यक्तिमत्वात शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, नैतिक या विविध क्षेत्रांचा त्या ठिकाणी विचार केला जातो आणि या सर्व अंगाने त्याचा विकास होणं म्हणजे सर्वांगीण विकास होणं. मग त्याचं व्यक्तिमत्व त्या दृष्टिकोनातून आकाराला येत असतं. आता ते व्यक्तिमत्व आकाराला येतंय की नाही हे नियमितपणे जर पडताळून पाहायचं असेल तर आपल्याला आकारिक मूल्य निर्धारण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडीअडचणी, त्यांना येणाऱ्या समस्या ह्या दूर करण्यासाठी, मूलभूत संबोध व कौशल्य दृढ होण्यासाठी, योग्य ते नियोजन आणि कृती करण्यासाठी आकारिक मूल्य निर्धारण हे उपयुक्त ठरत असतं. आता आकारिक मूल्य निर्धारणाची व्याख्या बघितल्यानंतर आपल्याला त्याच्या वैशिष्ट्यातून ती व्याख्या अधिक स्पष्ट होणार आहे. आकारिक मूल्य निर्धारण हे निदानात्मक आणि उपचारात्मक असतं. आपण डॉक्टरांकडे गेल्यानंतर सर्वप्रथम त्या रोगाचं, त्या व्याधीचं ते सर्वप्रथम निदान करतात आणि मग त्याच्यावर उपचार करतात. शिक्षक देखील सर्वप्रथम शिक्षण प्रक्रियेमध्ये निदान करतो की हे असं का घडलं असावं, विद्यार्थ्यांना ती संकल्पना का लक्षात आली नसावी हे निदान करतं आणि नंतर उपचार केले जातात. पण सर्वप्रथम शिक्षकाला अध्यापन करावं लागेल. विद्यार्थी अध्ययन करतो आणि अध्ययन केल्यानंतर त्याच्या अध्ययनातील ज्या काही त्रुटी राहिल्या असतील, त्याच्या अध्ययनातील त्रुटी म्हणजे शिक्षकाच्या अध्यापनातील त्रुटी, यासाठी आपल्याला निदानात्मक व उपचारात्मक अध्यापन करावं लागतं. परिणामकारक प्रत्याभरण सुविधा उपलब्ध असते. म्हणजे इथे इफेक्टिव्ह फीडबॅक सिस्टीम ही आकारिक मूल्य निर्धारणामध्ये आपल्याला मिळते. विद्यार्थी कृतीयुक्त सहभागाची संधी मिळते. बीएड प्रशिक्षणार्थी आता जे विविध उपक्रम त्या ठिकाणी सहभागी होत आहेत, उदाहरणार्थ आंतरवासितीमध्ये सहभागी झालेत, ते विविध उपक्रमात सहभागी होत असताना एखादा दिनविशेष त्यांनी साजरा केला असेल त्याचं आकारिक आपल्याला मूल्य निर्धारण करता येईल. इंटर्नशिपचं आपल्याला आकारिक मूल्य निर्धारण होत असतं. घेत असलेल्या पाठाचं आकारिक मूल्य निर्धारण होत असतं. असे जे विविध उपक्रम जे डे टू डे रुटीनमध्ये होतात त्या प्रत्येकाचं आकारिक मूल्य निर्धारण. मग शिक्षकाला यातून अध्यापनात सुधारणा करण्यासाठी हे आकारिक मूल्य निर्धारण सक्षम बनवतं. कारण अध्ययन आणि अध्यापन ह्या एकमेकांशी सुसंगत बाबी आहेत. एकाच नाण्याच्या दोन बाजू म्हटल्या तरी हरकत नाही. विद्यार्थी अध्ययन अनुभव पूर्वज्ञान यावर आधारित असते. कारण विद्यार्थी काय त्याने अध्ययन केलं त्यावर आकारिक मूल्य निर्धारण केलं जातं. कसे व काय शिकवायचे हे ठरविण्यासाठी अध्ययन शैलीचं एकत्रीकरण, ज्याला लर्निंग स्टाईल आपण म्हणतो, त्यासाठी आकारिक मूल्य निर्धारण. अनेक विद्यार्थ्यांची अध्ययन करण्याची शैली ही वेगवेगळी असते. प्रत्येकाची एक आगळी वेगळी असते आणि शिक्षकाला कसं शिकवायचं, काय शिकवायचं म्हणजे
अध्यापनाच्या पद्धती आणि काय शिकवायचं म्हटल्यानंतर कंटेंट म्हणजे आशय. प्रत्याभरण फीडबॅक नंतर विद्यार्थ्यांना फीडबॅक दिला, प्रत्याभरण केलं, तर विद्यार्थी त्यांच्या कार्यात त्यांना सुधारणा करण्यासाठी संधी मिळते. उदाहरणार्थ, विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाठ घेतला आणि पाठ घेतल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस फीडबॅक दिला गेला म्हणजे प्रत्याभरण केलं की तुमच्यात काय चांगल्या बाबी होत्या, म्हणजे स्ट्रॉंग पॉईंट काय होते, काय चुकलं, आणि हा पाठ चांगला घेण्यासाठी अजून काय करता येईल, याला आकारिक मूल्य निर्धारण म्हणतात. मग ते विद्यार्थ्याला सांगितल्यानंतर तो त्याच्या कार्यामध्ये सुधारणा करतो आणि पुढचा पाठ त्याहीपेक्षा अधिक चांगला घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. बघा आता या ठिकाणी आकारिक मूल्य निर्धारण जर करायचं असेल शिक्षक या नात्याने, तर कुठल्या साधनाचा आणि तंत्राचा वापर केला जातो, तर दैनंदिन निरीक्षण. तुमच्या पाठाचं निरीक्षण हा निरीक्षणाचा एक भाग झाला. पण विद्यार्थी वर्गात वागत असताना त्यांचे शालेय वावर, त्यांच्या मित्रासोबतचा वावर, त्यांच्या शिक्षकसोबत असलेलं वर्तन, हे दैनंदिन निरीक्षणातून आपल्याला आकारिक मूल्य निर्धारण करता येतं. विद्यार्थ्यांना आपण जर तोंडी काम दिलं, उदाहरणार्थ प्रश्न विचारले, प्रकट वाचन करायला सांगितलं, भाषण, संभाषण, भूमिकाभिनय, मुलाखत, गटचर्चा, यातून देखील विद्यार्थ्यांचं आकारिक मूल्य निर्धारण आपल्याला करता येतं. तर विद्यार्थ्यांना शाळेत प्रयोग करत असतील, प्रात्यक्षिकं वेगवेगळी केली जातात. ही प्रात्यक्षिकं, वेगवेगळे उपक्रम, त्यातील त्यांचा सहभाग, त्यांची कृती, त्यांचा प्रतिसाद, त्याचबरोबर शिक्षक जे काही वेगवेगळ्या विषयाच्या अंतर्गत प्रकल्प देतात, चाचणी देतात, यातून विद्यार्थ्यांचं आकारिक मूल्य निर्धारण आपल्याला करता येतं. म्हणजे आकारिक मूल्य निर्धारण हे त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचं आपल्याला करायचं आहे. आणि ते करत असताना शाळेत चाललेले जे वेगवेगळे उपक्रम आहेत, त्या उपक्रमाचं आपण या ठिकाणी मूल्य निर्धारण करतोय. वर्गात वर्णन लेखन करायला सांगितलं, निबंध लेखन सांगितला, अहवाल लेखन करायला सांगितला, कथा लेखन असेल, संवाद लेखन असेल, कल्पना विस्तार आहेत, यातून विद्यार्थ्यांचं आपल्याला आकारिक मूल्य निर्धारण करता येतं. तुम्ही वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी झालात आणि त्याचं अहवाल लेखन करतात, त्या अहवाल लेखनातून आपल्याला जे काही त्याचं मूल्य निर्धारण होईल ते आकारिक मूल्य निर्धारण असेल. प्रश्नावली असेल, सहाध्यायी असतील, मूल्यमापन, सहाध्यायींमार्फत मूल्यमापन केलं जातं, स्वयंमूल्यमापन असतं, गटकार्य असतं. तुम्ही मायक्रो टीचिंग, सूक्ष्म अध्यापन करत असताना तुमच्या सहाध्यायीने तुमचं जे काही मूल्यमापन केलं ते आकारिक मूल्य निर्धारण होतं. आता ही आकारिक मूल्य निर्धारणाची संकल्पना समजल्यानंतर आपण आता साकारिक, संकलित, समाकलित मूल्य निर्धारणाकडे वळूया. जसं आकारिक मूल्य निर्धारण म्हणजे विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देण्याकरता केलं जाणारं मूल्य निर्धारण म्हणजे आकारिक मूल्य निर्धारण. तसं साकारिक, संकलित, संकलित या शब्दावरूनच संपूर्णतः, समेटिव्ह म्हणजे समेशन ऑफ, सगळंच. आता बघा, शिकण्याचा एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर तो अपेक्षेप्रमाणे पूर्ण झालाय की नाही हे निरनिराळे निकष वापरून पाहणे, त्याला साकारिक मूल्यमापन हा याचा हेतू आहे. उदाहरणार्थ, प्रथम सत्र संपल्यानंतर तुमची तोंडी परीक्षा, प्रथम सत्र संपल्यानंतर लेखी परीक्षा, हे साकारिक मूल्य नाव. संपूर्ण शिक्षणक्रम पूर्ण म्हणजे एक टप्पा शिकण्याचा पूर्ण झाला. आता तो अपेक्षेप्रमाणे, ठरवलेल्या उद्दिष्टाप्रमाणे झालाय की नाही हे निरनिराळे निकष, म्हणजे लेखी परीक्षा घ्यायची की तोंडी परीक्षा घ्यायची की प्रात्यक्षिक परीक्षा घ्यायची, त्याला साकारिक मूल्यमापन म्हणतात. एखादा पाठ्यक्रम पूर्ण झाल्यानंतर वर्षाच्या शेवटी त्या पाठ्यक्रमाबाबत विद्यार्थ्यांची संपादन क्षमता किती आहे हे आजमावण्यासाठी देखील जे मूल्य निर्धारण केलं जातं त्याला संकलित मूल्य निर्धारण म्हणतात. आकारिक मूल्य निर्धारणातून दिसून आलेली विद्यार्थ्यांची प्रगती. आकारिक मूल्य निर्धारण आपण आता बघितलं की प्रत्येक उपक्रमाचं
आणि प्रत्येक टप्प्यावर केलं जातं ते. आता ते सातत्यपूर्ण मूल्यनिर्धारण केल्यानंतर ते टिकून आहे की नाही हे पाहण्यासाठी सत्र किंवा वर्षाच्या शेवटी जे मूल्यनिर्धारण केलं जातं त्याला संकलित, सर्वसमावेशक, समाकलित, साकारिक मूल्यनिर्धारण असं म्हटलं जातं. म्हणजे या व्याख्येवरून आपल्याला एक बाब स्पष्ट होते की वर्षाच्या शेवटी किंवा सत्राच्या शेवटी केलं जाणारं मूल्यनिर्धारण म्हणजे संकलित मूल्यनिर्धारण किंवा शिकण्याचा एक टप्पा पूर्ण केला की केलं जाणारं मूल्यनिर्धारण म्हणजे संकलित मूल्यनिर्धारण. आता त्याचे हेतू काय? तर बघा, पहिला हेतू म्हणजे डायग्नॉसिस, निदान करण्यासाठी. पहिलं सत्र तुमचं प्रशिक्षणार्थ्यांचं संपलं आणि पहिल्या सत्रामध्ये ठरवलेल्या उद्दिष्टानुरूप विद्यार्थ्यांना कितपत ज्ञान झालं, कितपत आकलन झालं हे जर तपासायचं असेल, ते डायग्नॉसिस करायचं असेल तर आपलं त्या ठिकाणी संकलित मूल्यनिर्धारण केलं जातं. या ठिकाणी विद्यार्थ्यांची चाळणी करायची असेल, स्क्रीनिंग करायचं असेल तर संकलित मूल्यनिर्धारण केलं जातं. महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा ज्यावेळेस घेते तर पूर्वपरीक्षा असते. पूर्वपरीक्षेच्या चाळणीतून मग अंतिम परीक्षा, अंतिम परीक्षेच्या चाळणीतून मग मुलाखत. याचा अर्थ ते संकलित मूल्यनिर्धारण झालं. प्रत्याभरण, फीडबॅक्स टू स्टुडंट. पहिल्या सत्राचा तुमचा निकाल लागल्यानंतर तुम्हाला हे लक्षात आलं असेल की आपण कुठल्या विषयात आणि कुठल्या घटकाच्या बाबतीत आपण कमी पडलो, ते प्रत्याभरण, फीडबॅक. मग आता पहिल्या सत्रात कमी जर गुण मिळालेले असतील तर दुसऱ्या सत्रामध्ये अधिक तयारी करून आणि त्या प्रेरणेने, त्या ऊर्जेने दुसऱ्या संकलित मूल्यनिर्धारणासाठी तुम्ही आता सज्ज होत आहात. टार्गेट सेटिंग, लक्ष ठरवण्यासाठी. पहिल्या सत्रात कमी गुण मिळवले असतील तर दुसऱ्या सत्रात आपल्याला यापेक्षा जास्त गुण मिळवायचे, हे लक्ष, हे टार्गेट. उद्दिष्ट साध्य झाली नसतील तर उद्दिष्ट साध्यतेसाठी या ठिकाणी लक्ष ठरवलं जातं. आणि शिक्षकांना प्रत्याभरण म्हणजे फीडबॅक देखील मिळतो. विद्यार्थी नेमके कुठे कमी पडलेत, कुठल्या विषयात कमी पडलेत, अजून काय सुधारणा केल्या पाहिजे. अध्ययन व अध्यापना नियोजनात सुधारणा करता येते. विद्यार्थ्यांचं ग्रेडिंग म्हणजे एकूण ग्रेडिंग देखील करता येतं, प्रतवारी करता येते. विद्यार्थी गट तयार करता येतात, त्याचं ग्रुपिंग करता येतं. म्हणजे किती विद्यार्थ्यांना ओ श्रेणी मिळाली, किती विद्यार्थ्यांना ए मिळालेली, किती विद्यार्थ्यांना बी मिळालेली, अशा श्रेणी जर मिळाली असते, श्रेणी म्हणण्यापेक्षा टक्केवारून देखील आपल्याला करता येतं की 90% जास्त गुण मिळालेले, 80 ते 90% दरम्यान, म्हणजे त्याचं ग्रुपिंग करता येतं आणि अंदाज देखील वर्तवता येतं, म्हणजे प्रिडिक्शन करता येतं. सर्वसाधारण वर्गात विद्यार्थी पहिला आल्यानंतर हे पहिले 5 विद्यार्थी, पहिले 10 विद्यार्थी हे विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत येऊ शकतात का, या पद्धतीने आपल्याला अंदाज देखील वर्तवता येतो. जे विद्यार्थी तुलनेने मागे राहत असतील त्या विद्यार्थ्यांना आपल्याला प्रेरित करून त्यांच्यातील चुका दुरुस्त करून त्यांना आपल्याला, म्हणजे एकंदरीत त्या संकलित मूल्यनिर्धारणामुळे नेमका त्या शिक्षणक्रमाचा, अभ्यासक्रमाचा निकाल आणि गुणवत्ता आपल्याला त्याचा अंदाज बांधता येतो, सांगता येतं. आता आपण दोघांमध्ये आकारिक मूल्यनिर्धारणात आणि साकारिक मूल्यनिर्धारणात जरा तुलना करूया. तुलनात्मक मुद्द्यांचा अभ्यास करूया. बघा, अध्ययनाचे मापन करणे. आकारिक मूल्यनिर्धारणामध्ये अध्ययनाचं मापन केलं जातं, तर साकारिक मूल्यनिर्धारणामध्ये किंवा संकलित मूल्यनिर्धारण एकूण कार्यमानाचे एकूण मापन केले जातं. आकारिक मूल्यनिर्धारण हे विद्यार्थी केंद्रित आहे, पण साकारिक मूल्यमापन त्या तुलनेत विद्यार्थी केंद्रित कमी. याचं कारण असं की प्रत्येक विद्यार्थ्याचं मूल्यनिर्धारण हे आकारिकमध्ये केलं जातं. साकारिकमध्ये व्यक्तिगत केंद्रीकरण कमी असतं, ते समूहाचं केलं जातं. या ठिकाणी विद्यार्थ्याचं तुमच्या पाठाचं आकारिक मूल्यनिर्धारण करून व्यक्तिगत प्रत्यक्ष मापन करून त्या ठिकाणी मूल्यनिर्धारण केलं जातं. इथे अप्रत्यक्ष मापन केलं जातं, म्हणजे
एक प्रश्नपत्रिका सर्व विद्यार्थ्यांना. आता सकारात्मक पूर्व आहे. ज्या विद्यार्थ्याने पाठ घेतला त्याचं मायक्रो टीचिंगच्या पाठाचं या ठिकाणी जर आपण ऑडिओ व्हिडिओ क्लिप तयार केली तर ते सकारात्मक पुरावा. इथे विद्यार्थ्याला मिळाले 90% गुण, ते त्याच्या क्षमतेनेच मिळाले असतील असं ठामपणे आपल्याला संकलित मूल्य निर्धारणात सांगता येत नाही. इथे वैयक्तिक मूल्य निर्धारण, इथे सार्वत्रिक मूल्य निर्धारण म्हणजे संकलितमध्ये युनिव्हर्सल. अनुदेशन सुरू असताना केले जाते. इन्स्ट्रक्शन आकारिक मूल्य निर्धारण जे केलं जातं ते अनुदेशन सुरू असताना, म्हणजे द प्रोसेस इज गोइंग ऑन और ॲट द इमिजिएटली ॲट द एंड ऑफ दॅट प्रोसेस. मात्र सत्राच्या शेवटी, वर्षाच्या शेवटी केलं जातं, म्हणजे अनुदेशनाचं सर्व अनुदेशन संपल्यानंतर संकलित मूल्यमापन केलं जातं. आता आकारिक मूल्य निर्धारणामध्ये श्रेणी दिली जात नाही, मात्र तुमच्या 2 वर्षाच्या संपूर्ण संकलित मूल्य निर्धारण झालं की श्रेणी दिली जाईल. इथे मूल्य निर्धारण प्रक्रियेवर भर असतो, असेसमेंटवर भर आहे. इथे मात्र निष्पत्ती आउटपुटवर भर आहे. इथे वर्णनात्मक प्रत्याभरण म्हणजे तुम्ही पाठ घेतल्यानंतर किंवा एखादी कृती केल्यानंतर, समजा एखाद्या महाविद्यालयात उपक्रम घेतला आणि त्या उपक्रमामध्ये तुम्ही किंवा तुमच्या गटाने त्या ठिकाणी सूत्रसंचलन केलं तर तिथे वर्णनात्मक प्रत्याभरण फीडबॅक दिला जाईल. इथे मूल्यमापनात्मक प्रत्याभरण हे केलं जातं. म्हणजे आपण मापन, मूल्य निर्धारण आणि मूल्यमापन या 3 संकल्पना अभ्यासल्या आहेत. मापनामध्ये फक्त संख्यात्मकता असते, तर मूल्य निर्धारणामध्ये संख्यात्मकता आणि गुणात्मकता असते. तर मूल्यमापनात संख्यात्मकता असते, गुणात्मकता असते आणि शिक्षकाने दिलेला अभिप्राय असतो. म्हणून हे संकलित मूल्य निर्धारण जे ते मूल्यमापनात्मक प्रत्याभरणावर सतत सुरू असते. आकारिक मूल्य निर्धारण हे सतत कंटिन्युअस, पण संकलित मूल्य निर्धारण हे एक विशिष्ट टप्प्यानंतर, सत्रानंतर, वर्षानंतर केलं जातं. आणि आकारिक मूल्य निर्धारण हे अध्ययनासाठी मूल्य निर्धारण आहे, तर साकारिक मूल्य निर्धारण हे अध्ययनाचे, म्हणजे बघा अध्ययनासाठी फॉर लर्निंग, आणि हे अध्ययनाचे मूल्य निर्धारण म्हणजे टप्प्याटप्प्यावर केलं जाणारं अध्ययनाचं मूल्य निर्धारण. तर इथे एकूण 10 अध्ययनाचं मूल्य निर्धारण केलं जातं. तर 3 अत्यंत महत्त्वाच्या संकल्पना आपण विस्तृत स्वरूपात या ठिकाणी अभ्यासल्या आहेत. या ठिकाणी आपल्याला कंटिन्युअस, सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्य निर्धारण ही संकल्पना आपण सर्वप्रथम बघितली. त्यानंतर आकारिक मूल्य निर्धारण, त्याची वैशिष्ट्ये बघितली, आणि त्यानंतर साकारिक मूल्य निर्धारण आणि आकारिक आणि साकारिक या दोन्ही मूल्य निर्धारणातील फरक अभ्यासला. धन्यवाद.